लठ्ठपणा असेल तर मधुमेह होण्याचे चान्सेस जास्त आहे. खूप जास्त शुगर मग तुमच्या इतर ऑर्गन्सवर पुन्हा परिणाम करायला सुरुवात करणार आहे. तर ही शुगर तुम्हाला लागणार आहे, पण ही लिमिटेड पाहिजे. लिमिटेड पाहिजे. लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे तुमच्या दैनंदिन कामातनं तुमच्या ह्याच्यातनं सोबत करणारा जो आजार आहे तो मधुमेह. नमस्कार, तरुण भारत लाईव्ह मध्ये मी विकास चव्हाण आपलं हार्दिक स्वागत करतो. हल्ली धावपळीच्या या युगात व्यक्तीच्या जीवन आणि आहारशैलीत मोठा बदल झाला आहे. या बदलामुळे मानवाला विविध व्याधी जडत आहे. त्यात गंभीर समस्या म्हणजे मधुमेह. जगात मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मधुमेह म्हणजे नेमकं काय आणि त्यावरील उपचार या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अनुपम दंडगौड यांना. डॉक्टर साहेब, तरुण भारत लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. सर, मुलाखतीच्या सुरुवातीला माझा आपल्याला असा प्रश्न आहे. आपण गेल्या 17 वर्षापासून आरोग्य आणि त्यातल्या त्यात मधुमेह या विषयावर कार्य करत आहात. नेमकं त्याविषयी आम्हाला थोडं सांगाल? बर. मधुमेह म्हणजे आज ह्या आजाराचं प्रमाण इतकं वाढलंय की त्याला आपण आता लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणायला लागलो. लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे तुमच्या दैनंदिन कामातनं तुमच्या ह्याच्यातनं सोबत करणारा जो आजार आहे तो मधुमेह. इतर आजार असे की तुम्हाला फार मलेरिया झाला असेल, विषारी मलेरिया म्हणू, किंवा इतर बोलीभाषेत असं म्हणतात विषारी मलेरिया, तुम्हाला ऍडमिटच व्हायचंय. बरोबर. तुमचं काम सोडायचंय, ऍडमिट व्हायचंय, 4 दिवस 5 दिवस तुम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागणार. पण हा आजार असा आहे तुम्हाला रोज घेऊन ड्युटीला जायचंय. बरोबर. हा आजार घेऊन तुम्हाला फॅमिली सोबत बायकोपर्यंत फिरायला पण जायचं गार्डन मध्ये, पण आजार तुमच्या सोबत आहे. सोबतच आहे. म्हणून त्याला जर हा आजार जडला तर तो तुम्हाला आयुष्यभर सोबत करणार 100% सोबत करणार. सर, नेमका मधुमेह म्हणजे नेमकं काय? मधुमेह म्हणजे आता असं आहे की आपण म्हणू आपल्याला तर काम जसं बोली भाषेत सांगतो, कुठलंही काम करायचंय, बाजारात वस्तू विकत घ्यायची, तुम्हाला पैसे लागणार. बरोबर. तसं शरीराला कुठलंही काम करायचं तर शरीराला खर्च होणार शुगर, एनर्जी लागणार. ती एनर्जी ज्या स्वरूपात मिळते आपल्याला त्याला म्हणतो आम्ही कार्बोहायड्रेट्स, जी डेली इन्कम म्हणू आपण, म्हणजे संचित होणारं इन्कम नाही, डेली इन्कम जे लागणार ते कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात लागणार. डेक्स्ट्रोज शुगर जी म्हणतो आपण, कार्बोहायड्रेट पासून डेक्स्ट्रोज होते. तर ही शुगर तुम्हाला लागणार आहे, पण ही लिमिटेड पाहिजे. अति जास्त पण नको. अति जास्त तुमच्या खिशात पैसे झाले, खूप सोनं फिरलं तुमच्या अंगात, तर तुम्ही बाजारात एकटे नाही फिरू शकत. बरोबर. ठीक आहे. आणि खिशात पैसेच नसतील तुम्हाला कोणी काहीच देणार नाही बाजारात. सेम फॅशन मध्ये जर शुगरचं प्रमाण शरीरात ऑप्टिमम लेवलला, व्यवस्थित लेवलला असेल तर तुमच्या प्रत्येक कामाला एनर्जी मिळणार. आणि ही शुगर जेव्हा युटिलाइज होत नाही पण ती रक्तामध्ये फिरते, जी शुगर रक्तातली जायला पाहिजे आपल्याला मसल्समध्ये, रेटिनामध्ये, आपल्या नर्व्स मध्ये, तर इथं न यूज होता ती फक्त रक्तामध्ये फिरते. तिचं प्रमाण खूप वाढतं, ती शरीरातून युटिलाइज होत नाही. म्हणजे जेव्हा अशी शुगरचं प्रमाण रक्तात खूप वाढतं तेव्हा त्याला डायबिटीस आजार सध्या असं म्हटलं जातं. वाढलेली रक्तातली साखर म्हणजे डायबिटीस आपण ज्याप्रमाणे सांगितलं. तर या आजाराचं शरीराच्या कोणत्या अवयवांना म्हणजे एकंदरीत आरोग्यावर या आजाराचा काय परिणाम होतो? वाढलेली शुगर, मी आता तुम्हाला सांगितलं की रिस्क किती, जास्त पैसे झाले तर रिस्क कशी होते आपल्याला बोली भाषेत, मी मुद्दाम सांगतोय की सगळ्यांना कळायला पाहिजे. तशीच ही रिस्क आहे. रक्तात शुगर खूप वाढली आहे पण आपल्या मसल्स जे आहेत त्यांना साखर मिळत नाही. म्हणजे बाजूला सागर आहे पण त्यातलं पाणी तुम्ही पिऊ नाही शकत. तशातला विषय की रक्तात 400 शुगर झालेली आहे पण पेशंटच्या मसल्सला फटीग आहे. जे पेशंटने इतकी साखर झाल्यानंतर म्हणणार की मला तर उठवलं जात नाही, बसवलं जात नाही, मला दरदरून घाम फुटलाय, मला चक्कर येत आहेत, असा तो विषय. तर ही मसल्स, तुमच्या बोन्सच्या पेशी, बोन्स, स्किन, प्रत्येक गोष्टीला आपल्याला शुगर लागणार आहे. तर ज्यांना शुगर लागणार आहे त्यांना शुगर मिळत नाहीये पण रक्तात मात्र ती खूप जास्त आहे, प्रमाणात आहे. आणि ही खूप जास्त शुगर मग तुमच्या इतर ऑर्गन्सवर पुन्हा परिणाम करायला सुरुवात करणार आहे. किडनीवर परिणाम करणार, त्वचेवर परिणाम करणार, डोळ्याच्या पडद्यावर परिणाम करणार. हे सगळे जे असतील ते वाईट परिणाम असतात. अशा त्या पद्धतीचा तो डायबिटीस आहे. सर, मधुमेह आणि लठ्ठपणा याचा काही संबंध असतो का? हो, मधुमेह आणि लठ्ठपणा याचा संबंध जे प्रचलित शास्त्र सगळ्यात प्रसिद्ध आहे आतापर्यंत, ते आतापर्यंत म्हणत आले की पेशंट खूप जाड झाला की त्याला मधुमेह होण्याचा कल असतो म्हणून. पण आता ह्या काळात तुम्ही बघा की अगदी बारका व्यक्ती आहे त्याला सुद्धा मधुमेहाची लागण झाली, आता सापडायला लागले. आता असं होतं की आधी तपासणींच्या सिस्टीम काही जास्त डेव्हलप नव्हत्या, किंवा इकॉनॉमी पार्ट जो होता तो खेड्यापर्यंत पोहोचलेला नव्हता फारसा, किंवा फॅसिलिटी पोहोचलेल्या नव्हत्या. मग त्यामुळे जितके पेशंट सापडत गेले, मोस्ट ऑफ द फॅसिलिटी ज्या आहेत त्या सिटी लेवलला होत्या. किंवा मधुमेह रिसर्च करणारे जे देश आहेत ते इंग्लंड आहे, अमेरिका आहे, जे सदर्न देश आहे ज्यांच्याकडे ओबेसिटी हा फार मोठा आजार आहे, ओबेसिटी,
त्यांनीच मधुमेह जास्त संशोधन केलं. मग त्यांच्या तपासणीत असा निष्कर्ष दिसला त्या ठिकाणी की लठ्ठपणा असेल तर मधुमेह होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे एकंदरीत सर मधुमेह हा श्रीमंताचा आजार असं पूर्वी म्हणायचे, पण आता परिस्थिती तशी नाही, गाव खेड्यापर्यंत हा आजार पोहोचलेला आहे. पोहोचला म्हणजे आता तुम्हाला सापडतोय, पोहोचला कधीपासून पोहोचलेला आहे तो, आता डिटेक्ट होतोय, आता डिटेक्ट व्हायला लागलाय. आणि आपण आता म्हणायला लागले की अरे त्याचं वजन 42 किलो आहे पण त्याला डायबिटीस झाला. किंवा आधी असा पण एक समज होता की जर आरामात, तुम्ही जे म्हणता श्रीमंताचा आजार म्हणजे ज्याचं बसून काम आहे, जो मॅनेजर आहे, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, की ज्याला कामच नाहीये, शेटजीचा आजार म्हणायचे पहिले. आता तुम्हाला असं दिसेल की शेतात 24 तास काम करणाऱ्या माणसाला सुद्धा मधुमेह आहे. म्हणजे मधुमेह हा आता कोणालाही होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. अगदी काही रुग्ण असे आहेत की ते बालपणापासून त्यांना मधुमेहाची लागण आढळून येते. सर मधुमेह हा खूप गंभीर विषय आहे, जागतिक पातळीवर ते याच्यावरती संशोधन वगैरे झालंय. आपणही या आजारावर उपचार करण्यासाठी पंचकर्मोपचार पद्धती आपण विकसित केली आहे. पंचकर्मोपचार पद्धती नेमकी काय आहे आणि त्याचा कसा वापर करावा, की त्याचा कसा लाभ घ्यावा, त्याच्या पहिले थोडंसं वेगळं सांगतो. पंचकर्म हे अशासाठी की शरीराचं क्लिनिंग आणि मेंटेनन्स, असं बोली भाषेत आपण दोघं गोष्टी म्हणू, की आपलं घर रोज किती स्वच्छ आहे का, आपल्या घरामध्ये घाण नाहीये, पण ह्या स्वच्छ घरामध्ये दिवाळीच्या वेळेस किती घाण निघते, भरपूर, म्हणजे डीप क्लिनिंग आपण म्हणतो. ते डीप क्लिनिंग इतकं पंचकर्म खूप डीप आहे, ऍक्च्युली खूप मोठा अर्थ आहे. पण मग ते आता सांगण्यापेक्षा तुम्हाला सोपं सांगतो की डीप क्लिनिंग जर करायचं असेल शरीराचं, प्लस मेंटेनन्स पण करायचं तुम्हाला शरीराचं, नुसतं क्लिनिंग करून भागणार नाहीये. आपल्या इतर ऑफिस आहे, तुमचं घर आहे, याच्यात तुम्हाला क्लिनिंग करून 8 दिवसांनी मेंटेनन्स केला तरी चालणार आहे. पण ही लाईव्ह बॉडी, जिवंत शरीर आहे, याला साईड बाय साईड क्लिनिंग करता करता मेंटेनन्स पण करावं लागणार आहे. तर ह्या दोघं गोष्टी, शरीर शुद्धी व्हायला पाहिजे, रक्ताची शुद्धी व्हायला पाहिजे, ऑर्गन्सची शुद्धी व्हायला पाहिजे, हे करत असताना त्या ऑर्गनला नुकसान पण व्हायला नको, म्हणून जी प्रोसेस केली जाते त्याला पंचकर्म म्हणतात. आता पंचकर्म काय म्हणतात, तर 5 कर्म मुख्य आहे: वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण. आता हे 5ही कर्म एका रुग्णाला कधीच होत नाही. हा फार एक मोठा गैरसमज आहे सध्या, की मी पंचकर्म करून आलो असं लोक म्हणतात, की सगळ्या प्रोसेस मी पॅकेज घेऊन करून आलो कुठेतरी जाऊन. तर असं जे होतंय पॅकेज घेऊन जे करून येत आहेत, तर सगळ्यात चुकीची पद्धत आहे. नुसती बस्ती जर म्हटली तर बस्तीचे आमच्याकडे प्रकार आहेत, की 7 ग्रंथातले प्रकार आहे आमच्याकडे, म्हणजे ग्रंथातले की जे स्टँडर्ड ग्रंथ आहेत ते, की 7 दिवसाची बस्ती करायची, 15 दिवसाची बस्ती करायची, किंवा 21 दिवसाची बस्ती करायची. तर बस्ती जरी करायला तुम्ही गेले तर त्याला आम्ही म्हणणार की पंचकर्माला आलाय, म्हणजे इट नॉट नेसेसरी की त्याच्यावर 5 कर्म होते. पंचकर्मातला हा एक भाग जरी असला तर त्याला उपचार पद्धती त्याला ती उपचार पद्धती आहेच ना, ती महत्वाची उपचार पद्धती पंचकर्म. आता डायबिटीसच्या दृष्टिकोनातून आम्ही त्याला थोडंसं काय केलं की गोल ओरिएंटेड केलं पंचकर्म. जे पंचकर्म ग्रंथात वर्णित होते पूर्ण शरीरासाठी किंवा आजारांस्वरूपात दिलेलं आहे, तर आपण त्याला डायबिटीस ओरिएंटेड करून स्पेशल डायबिटीसच्या दृष्टिकोनातून शरीरात होणारी शुद्धी कशी करायची यासाठी आम्ही बस्ती केल्या, वेगळा क्रम काढला. विरेचन जे करायचं असतं, जुलाब लागण्याचं औषध देणं म्हणतो आपण त्याला. तर जुलाब लागण्याचं औषध नुसतं द्यायचं नाही आपल्याला, तर टार्गेट करायचं आपल्याला की या रुग्णाच्या शरीरामध्ये डायबिटीसच्या दृष्टिकोनातून रक्त अशुद्धी खूप अति जास्त झाली, मग त्याला त्या कर्माची औषधं त्या स्पेसिफिक देणार, अशा पद्धतीची आपण पंचकर्म स्पेशल डायबिटीस रुग्णांसाठी काढलेली आहे. सर आपण ही जी उपचार पद्धती विकसित केली आहे, खरोखरच असंख्य रुग्णांना त्याचा लाभ होणार नाही, परंतु सर ही उपचार पद्धती आणि मधुमेहाविषयी जनजागृती आपण कशा प्रकारे करतात? जनजागृती आता आधी कसं होतं की लेक्चर्स घेणे वगैरे वगैरे, ते आजही आमचं चालूच आहे. तुम्ही 10 लोकांचा ग्रुप असेल बोलवा, आम्ही जातोच. पण आता प्रभावी माध्यम म्हणजे आता तर सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे. आधी न्यूजपेपर वगैरे यायचं, म्हणजे सांगायचं तर आपल्या तरुण भारतला सगळ्यात पहिलं आर्टिकल माझ्या आयुष्यात जर कुठं आलं असेल तर तरुण भारतला. ते आर्टिकल असंच होतं आपलं, मधुमेह आहे, औषधं खात आहेत, शुगर नॉर्मल आहे तरी सुद्धा, असं त्याचं शीर्षक होतं. म्हणजे पेशंट 10 वर्ष झाले औषधं खातोय, 10 वर्षाची रिपोर्ट नॉर्मल आहे डायबिटीसची औषधं खाऊन, चांगली गोष्ट आहे, पण तरी 10 वर्षांनी त्याला किडनी फेल्युअर सापडते ड्यू टू डायबिटीस. मग असं का, तर ते अशा स्वरूपातलं आर्टिकल आपल्या इथूनच आपली सुरुवात झाली आहे. आणि आता सध्या सोशल मीडियाचा वापर तसा आमचा थोडासा कमी आहे, पण आता हळूहळू टेक्निक्स हवी लोक भेटतात, तुमच्यासारखे लोक भेटतात, तर त्या दृष्टिकोनातून काम चालू आहे. नक्कीच. आणि सध्याचं जे आधुनिक युग लक्षात घेतलं तर सोशल मीडियाचा वापर हा प्रत्येकाने चांगल्या गोष्टींसाठी केलाच पाहिजे. नक्कीच. अजून मला बरेच लोक प्रश्न विचारतात की डायबिटीस मुळापासून जातो का,
हा कॉमन प्रश्न आहे. कॉमन प्रश्न आहे. किंवा रुग्ण आमच्याकडे येताना तेच सांगतो, बाबा आम्ही तुमच्याकडे आयुर्वेदिक घ्यायला आलो, आता आमचा डायबिटीस चालला जाईल का? खरं आहे का? अपेक्षा त्याची आहे तशी, बरोबर आहे. पण यात वास्तव काय? हा, तर वास्तव याच्यातलं थोडंसं वेगळं आहे की 2 प्रकारचे डायबिटीस आहे बेसिकली सांगतो तुम्हाला. जो लहान बाळांना आपण होतो म्हणतो, आपण त्याला टाईप 1 डायबिटीस म्हणतो. म्हणजे त्या बाळाच्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशीच नाहीच आहेत किंवा सुकलेल्या आहेत, तर त्याचा डायबिटीस कधीही जाणार नाहीये, तुम्ही काहीही करून घ्या. ठीक आहे, जे प्रचार कोणी करत असेल तर ते खोटंच आहे. की जो ऑर्गनच नाही तुमच्या शरीरामध्ये, त्याचं सिक्रेशन चालूच कसं होणार हार्मोन्सचं. आणि टाईप 2 डायबिटीस म्हणजे जो साधारण आता म्हटलं जातं की 35, 40, 45 वर्षापर्यंत शुगर नॉर्मल होती, तुम्हाला कुठलाही आजार नव्हता, आणि कालांतराने तुम्हाला डायबिटीस झाला. तर नवा जो रुग्ण असेल, आता नवा रुग्ण की ज्याला पहिल्यांदा डायबिटीस झाला आहे, ठीक आहे, हे तुम्ही थोडंसं ट्रिकी, मी सांगतो तुम्हाला कसं आहे की त्यांनी जर योग्य वेळेस आयुर्वेदिक औषधं सुरू केले, आयुर्वेदिक औषध म्हणजे युट्यूबवर मिळणारे औषधं नाही, पहिली गोष्ट बेसिकली प्रॉपर आयुर्वेद तज्ञाकडे जाऊन जर त्यांनी औषधं सुरू केले तर त्याचा डायबिटीस रिव्हर्स होतो, पण हे प्रमाण निश्चित कमी आहे. आता नवीन रुग्ण कोणाला म्हणायचं, हा एक महत्वाचा विषय. लोक काय करतात की 55-60 वर्षाचे बाबा आहे, मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय, डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशनच्या आधीच्या तपासण्या करून आणा, की तेव्हा त्या बाबाची शुगर सापडते 450, आणि तो बाबा तेव्हा म्हणायला लागतो, मला आता मी डोळ्याचं ऑपरेशन केलं तेव्हा मला डायबिटीस लागला. तर डायबिटीस तर डायबिटीस कदाचित 10 वर्ष आधी लागलेला असेल, त्याची शुगर 200-250 राहत आली, त्यांना काही लक्षणं जाणवले नाही, आणि एकंदरीत ज्यावेळेस त्यांनी तपासणी केली तर ते मोठ्या प्रमाणात तो डायबिटीस फक्त त्यांना कळाला आज, तो झाला आज नाहीये. असा जो रुग्ण असेल ज्याच्या कंटिन्युअस दर 6 महिन्याला तपासण्या चालू आहे, खरोखर डायबिटीस नव्हता आणि पहिल्यांदा डायबिटीस आला खरोखर, अशा तपासणी आणती, जर असा नवीन जो रुग्ण आहे त्याला आपण कव्हर करू शकतो. सर, या चर्चेतून एक महत्वाचा प्रश्न समोर येतो की हल्ली तरुणांमध्ये मधुमेहाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते, तर त्यामागचं कारण काय नेमकं? हो, आधी आपण काय म्हणायचो की 40-45 वय झालं तर मग डायबिटीस होतो. आता 18 वर्षाचा, 18 वर्षाचा, 20 वर्षाचा, 21 वर्षाच्या मुलालाही आपल्याला डायबिटीस दिसायला लागलाय. तर याच्या मागे एक बेसिक कारण आपल्याला सापडत की एक हेरिडेटरी त्याच्या आई वडिलांना असेल तर त्यांना होणार आहे, पुढं एक 50-60 वर्षानंतर होणार आहे, जसं त्याच्या वडिलांना झाला होता किंवा आईला झाला होता. पण आता त्याला 20व्या वर्षीच तो ओढून आणतोय. याचं कारण झालंय सध्या ओव्हर एक्सपेक्टेशन्स. ठीक आहे, की मला आधी तुमच्या वडिलांना जो ग्रुप होता, आपल्या वडिलांचा काळ जो होता, ते घर कधी घ्यायचे तुम्ही बघा, रिटायरमेंटचा पैसा आला की तो माणूस घर घ्यायचा, इन्व्हेस्ट करायचा. आता आपल्याला आताच्या यंग पिढीला असं झालंय, आता जॉब लागला की आपल्याला लगेच 1 वर्षामध्ये फ्लॅट घ्यायचा. बरोबर, ते घर घेत होते 1000 स्क्वेअर फूटचं, आपल्याला फ्लॅट घ्यायचा आता 500 स्क्वेअर फूटचा 70 लाखामध्ये. बरोबर, म्हणजे पुण्यात मी असेल तर मला मगरपट्टा सिटीचाच फ्लॅट घ्यायचा 2 कोटीचा, त्याचा एरिया 500 स्क्वेअर फूट असेल. तर मग त्याचे जे हप्ते सुरू होणार आहे, किंवा आताच लग्नाचं वय वाढलंय तर हजबंड वाईफचं जे व्हाईब्स आहे ते तुमचे मॅच होणं नाही होणं, या सगळ्या गोष्टी म्हणणं मूळ कारण येत जातं तुमचा स्ट्रेस फॅक्टर खूप महत्वाचा आहे. जितका तणावामुळे मधुमेहाचा लागण तुम्हाला होऊ शकते. निश्चित होते, कारण अल्डोस्टेरॉन नावाचा एक हार्मोन शरीरात वाढतो, आणि अल्डोस्टेरॉन जो आहे, ओव्हर अल्डोस्टेरॉन जर झालं प्रमाण तर ते इन्सुलिन हार्मोनला काम करायला डिस्टर्ब करतात. सर, जसं तुम्ही सांगितलं की स्ट्रेसमुळे जरी हा मधुमेहाचा आजार जडण्याची शक्यता आहे. आता बऱ्याचशे काही पेशंट असे असतात की ते मधुमेहाने ग्रस्त आहेत, ऑलिओपॅथी ते औषधी घेतात, बरोबर, पण कालांतराने ते त्यांना काही सजेस्ट केलं जातं की बाबा आयुर्वेदिक औषधीकडे तुम्ही ट्राय करा वगैरे. तर अशा परिस्थितीमध्ये पेशंटने आयुर्वेदिक औषधी प्रेफर केली पाहिजे की ऑलिओपॅथी? आपण काय सांगता? खूप छान प्रश्न विचारला की मला डायबिटीस झालाय 10 वर्षापासून, मी गोळ्या घेतोय, 10 वर्षापासून माझे रिपोर्ट बऱ्यापैकी नॉर्मलच आहेत, मग मी काय आयुर्वेदिक औषध कशासाठी घ्यायचं? तर कॉमनली आपल्याला एक बघेल, डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन आम्ही म्हणतो, डायबिटीसमुळे होत जाणारे पुढचे आजार, की डायबिटीसमुळे किडनी खराब होणं त्याला नेफ्रोपॅथी म्हणतात, डायबिटीसमुळे मेंदूच्या नसा खराब होणं त्याला न्यूरोपॅथी म्हणतात, रेटिना असतं डोळ्याचा पडदा त्याला ब्लिडिंग होणं त्याला रेटिनोपॅथी आपण म्हणतो. तर डायबिटीसमुळे होत जाणारे आजार, आपण 10 वर्ष शुगर औषधं खाऊन शुगर कंट्रोल करतो, ही चांगली गोष्ट आहे, इट इज वेल अँड गुड, पण ते डायबिटीसचं किंवा डायबिटीस कॉम्प्लिकेशनचं कम्प्लीट प्रिव्हेन्शन नाही. ठीक आहे, अनेक रुग्ण तुम्हाला दिसतील 10 वर्षापासून गोळ्या चालू आहे, शुगर नॉर्मल आहे, तरी किडनीवर परिणाम आता सापडत आहे. तर मग हे ऑर्गन जर आपल्याला वाचवायचे असतील
तर या औषधांसोबतच आयुर्वेदिक औषधं तुम्हाला हे ऍडिशनली सोबत एका वेळेला दोघं औषध घेऊ शकतो कारण दोघांचं काम वेगळं आहे. ऑर्गन्स वाचवणे हे वेगळं काम आहे आणि रक्तात फिरणारी साखर मोजून ती कंट्रोल करून देणे हे दोघं वेगळं काम आहे. असं तो विषय आहे, म्हणून याची गरज पडते. आणि आयुर्वेदिक घ्या सांगितलं जाणं म्हणजे हे मुळात जसं म्हटलं तुम्ही आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, खरंच जमाना आहे. पण हेल्थ सेक्टर म्हणजे कुठल्याही बाबतीत हेल्थच्या बाबतीत तुम्ही युट्यूब किंवा या व्हिडिओवर विश्वास ठेवायला शक्यतो नाही पाहिजे. फिजिकली कुठली पॅथी असो, तुम्हाला आयुर्वेद घ्यायचं, ॲलोपॅथी घ्यायची, प्रॉपर डॉक्टरकडे जा आणि त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही उपचार केला पाहिजे. जरूर सुरू करा. नक्कीच सर, तुम्ही जी मुलाची माहिती दिली आमच्या व्ह्युअरसाठी खूपच उपयोगी पडणार आहे. आपण तरुण भारत लाईव्ह मध्ये आलात त्याबद्दल आपल्या धन्यवाद.